नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आले चला, आज आपण सुरू करूत. आज लास्ट भाग आहे आपला, हा कंप्लीट होईल आज चॅप्टर. एक मिनिट, मला तुमच्या कमेंट्स दिसना चालल्यात. हां हां चला या. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. चला आता लास्ट क्वेश्चन बघा कुठला होता. मला वाटतंय 150 पर्यंत आपण गेलो होतो. उद्याच्याला आपला नेक्स्ट टॉपिक असेल वयवारी. या आता आता इथं जे क्वेश्चन आहेत ना, हे कोणी जर समजा पोलीस भरतीची तयारी करत असेल तर हे मधले काही क्वेश्चन नाही आहेत त्यांना. हे प्युअरली IBPS आणि TCS पॅटर्नचे प्रश्न आहेत. ठीक आहे, चला या. आता काल आपण लास्ट 150 बघितला होता. आज आपल्याला इथे जायचं आहे 151. बरोबर आहे का? हां चला या. आता यानं काय म्हणलं याच्यात पहा, गुणोत्तर विचारले. गुणोत्तर जर विचारला असेल तर सोपं असतंय, एका लाईनमध्ये मांडायचं. पैसे किती गुंतवले आणि ते किती दिवस ठेवले एवढंच गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता आले. किती लोक आहेत बरं? अनिल हाय, सुनील हाय, नंतर मग प्रवीण जॉईन झालाय. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये लोक किती येतं तर टोटल लोक आहेत तुमचे 3. बरोबर आहे? हां मग आता पहा या इकडं. आपल्याला 3 लोक दिलेत. त्याचं नाव आहे अनिल, दुसरा आहे सुनील आणि तिसरा आहे प्रवीण. ठीक आहे. आता काय काय म्हणले पहा. काही जणांचं 3 उत्तर आले आहेत. 6, 10, 10, 5. बरं या इकडं. आता व्यवसाय सुरू केला आणि त्यांनी काय केले बघा, त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:5 होते. म्हणजे भांडवल जे आहे ते 3:5 या प्रमाणात गुंतवले. मग तुम्ही इथं 3 रुपये बी घेऊ शकता, याचे 5 रुपये घेऊ शकता, याचे 3000 घेऊ शकता, याचे 5000 घेऊ शकता, ह्याचे 300 घेऊ शकता, याचे 500 घेऊ शकता, ह्याचे 9 घेऊ शकता, ह्याचे 15 घेऊ शकता. म्हणजे तुमच्या मनानं काहीही आकडा घेऊ शकता. कसा आकडा की बाबा याला जेवढ्यानं गुणलंय तेवढ्यानंच याला गुणणारा आकडा घेऊ शकता, किंवा 3 आणि 5 ठेवलं तरीही चालतंय. ठीक आहे. पुढे 6 महिन्यानंतर प्रवीणने त्यांच्यासोबत भागीदारी केली आणि प्रवीणने भागीदारी करताना सुनीलच्या भांडवला एवढे भांडवल टाकले. ठीक आहे. तर एका वर्षाच्या अखेरीस बिझनेस किती दिवसाचा आहे? एका वर्षाचा. बरोबर आहे. चला या. मग आता सांगा, अनिलनं 3 रुपये गुंतवले. बर, अनिलनं कुठं काढून घेतले का? नाही, काढून कोणीच घेतलं नाही, फक्त प्रवीण उशिरा आलाय. अनिलनं काढून घेतले नाही. कंप्लीट 12 महिने त्याचे पैसे होते. सुनीलनं काय केलं? सुनीलनं 5 रुपये गुंतवले, ह्याचे सुद्धा कंप्लीट 12 महिने पैसे होते. आणि प्रवीण मात्र आला कधी? 6 महिन्यानंतर आला. आणि प्रवीणनं कोणा एवढे पैसे गुंतवले? सुनील एवढे. आणि सुनीलनं किती गुंतवले? 5 रुपये. तेवढेच यानं गुंतवले, पण तो 6 महिने झाल्यावर आलाय. आणि 6 महिने झाल्यावर आलाय म्हणजे याचा अर्थ त्याचे पैसे किती दिवस होते? 6च महिने होते. चला 6नं भाग द्या. 6 दोन्ही 12, 6 दोन्ही 12, 6 एक 6. यांचा गुणाकार करावर किती आला? 6. यांचा गुणाकार आला 10 आणि शेवटच्याचा गुणाकार आला 5. म्हणजे ते गुणोत्तर आलं तुमचं 6, 10, 10, 5 है ना. 6, 10, 10, 5. एकदम साधा प्रश्न आहे. लिहिले? झाले? चला नेक्स्ट. आता हे असं दिलंय बघा. काय आलं ते? 6, 10. बरोबर आहे, मागच्याचं बरोबर आहे. 6, 10, 10, 5. आता या इकडं. ABC यांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यांनी आपले भांडवल या प्रमाणात गुंतवले. आता हे जे तुम्हाला गुणोत्तर दिलंय हे असं दिलंय. मग याला काय करायचं? याला थोडंसं सरळ करून घ्यायचं. सरळ कसं करायचं पहा. आता या सगळ्यांचा लसावी किती? 2, 3, 4. यांचा लसावी किती? 12. तर प्रत्येकाला 12नं गुणायचं वरी. बरोबर आहे. मग 12नं गुणल्यावर इथं पहा, 12 गुणिले 1 भागिले 2. म्हणजे पहिलं काय आलं? वाटल्यास मी लिहितो 12 भागिले 2. चला दुसरं काय आलं? 12 भागिले 3. कारण 1 नाही लिहिलं तरी चालेल.
12/4 म्हणजे हे येतंय तुमचं 6, हे येतंय तुमचं 4, हे येतंय तुमचं 3, म्हणजे गुणोत्तर आलंय बघा 6×4 4×3. याला थोडंसं सरळ करून घ्यावं लागेल असं. हां, मग आता पुढे पुढे काय म्हणले बघा, आता या प्रमाणात गुंतवतात. 2 महिन्यानंतर एने अर्धे भांडवल काढून घेतले. दोनच जण आहेत पहा आता, ए आणि बी, आणि सी पण आहे का? अच्छा, म्हणजे कोणीच काढले नाही, फक्त एकानंच काढले. तर चला, ए बी सी. या आता आता ए ना किती रुपये गुंतवले? 6 रुपये. याचा अर्थ काय घेऊ शकता तुम्ही? 6 रुपये, कारण त्यांचं भांडवलाचं गुणोत्तर आहे. ए न 6 रुपये, वर्षाचा बिझनेस आहे, आणि ए न 2 महिन्यानंतर आपले अर्धे काढले. पहा आता, ए न 6 रुपये गुंतवले, 2च महिने ठेवले. आता काय केलं? त्यांना अर्धे काढून घेतले, म्हणजे 3 राहिले, आणि महिने किती राहिले? 10 महिने राहिले. महिने किती राहिले? 10 महिने. आता बी न काय केलं? बी न बघा 4 रुपये गुंतवले, कधी काढून घेतले का? नाही. सी न सुद्धा कधी काढून घेतले का? नाही. म्हणजे त्यानं 3 रुपये गुंतवले, कंप्लीट 12 महिने. आता चला बरं, 6 दोन्ही 12, 10 त्रिक 30. 12 आणि 30 ह्यांचा जर आपण 12 आणि 30 यांची जर बेरीज केली तर 42, 48 आणि 36. बरोबर आहे? हां, मग आता याला भाग द्या. 6 7 42, 6 8 48, 6 6 36. हे आलं तुमचं गुणोत्तर. 7 8 8 6. आता सगळ्यांना मिळून किती वाटायचे? तर 3780. तर कोणाचा नफा काढायचा आहे? बीचा. चला या मग आता. सगळी मिळून बेरीज जर करायला गेलो आपण तर किती येते बघा? 8 7 14 7 21. 21 म्हणजे एवढे. तर आता विचारले बीचा वाटा. बीचं काय आहे? 8 म्हणजे केवढे? चला मग असं नसेल सुधरत तर तिरपा गुणाकार करा. 3 7 8 0 गुणिले 8 भागिले 21. बर, कितीनं भाग देऊ? 7 न देऊ. 7 त्रिक 21, 7 5 35, 2 उरले 28 झाले. 7 चौक 28, शून्याला 0. पुन्हा भाग द्या. हे कटले हा सगळे. 3 1 3, 2 उरले. 3 8 24, शून्याला 0. मग आता यांचा गुणाकार. 18 8 144 आणि शून्याला 0, म्हणजे आपलं उत्तर आलं 1440 रुपये. 1440 करेक्ट आहे. 2 नंबर करेक्ट आहे, 1440. आज हे कंप्लीट होईल बघा चॅप्टर. चला नेक्स्ट. झालंय? हां, बरोबर आहे. फक्त हे थोडंसं गुणोत्तर तुम्हाला सरळ देण्याच्या ऐवजी असं दिलं होतं, त्याला सरळ कसं करून घ्यायचं? त्यांचा लसावी काढायचा. एक प्रकारे ते आपला व्यवहारी अपूर्णांक सोडवल्यासारखंच आहे बघा, फक्त मधामध्ये प्लस मायनसच्या ऐवजी भागाकाराचं चिन्ह आहे किंवा ते ॲस2चं चिन्ह आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. हां, इथं थोडंसं काळजी घ्या, कारण यांना पटीत दिलंय, मुद्दत पण पटीत दिलंय आणि मुद्दल पण, म्हणजे सॉरी तुमचं भांडवल पण पटीत दिलंय. बोला आता. झालंय? चला सुरू करूया आता. ए आणि बी ने मिळून एक व्यवसाय सुरू केला, त्यामध्ये ए ची गुंतवणूक बीच्या तिप्पट. समजा मी इथं ए लिहिलं आणि इथं बी लिहिलं. पहिले त्यांच्या गुंतवणुकीचं काय करूत आपण? गुंतवणूक. ठीक आहे, आणि इथं लिहू त्याची मुदत. पाहता हां, काय म्हणलंय? त्यामध्ये ए ची गुंतवणूक बीच्या तिप्पट, म्हणजे बीनं जर 1 रुपया गुंतवला असेल तर ह्यानं 3 रुपये. बरोबर आहे? यस. पुढं एच्या गुंतवणुकीची मुदत बीच्या मुदतीच्या दुप्पट, म्हणजे एची मुदत बीच्या दुप्पट, म्हणजे यानं जर 1 वर्ष गुंतवले असेल तर यानं किती? 2 वर्ष. संपलं हे असं. ठीक आहे, आणि चला या आता काय ते पहा. ही तुमची गुंतवणूक आहे, एची 3 रुपये, बीची 1 रुपया, मुदत आहे 2 वर्ष, ह्याचं 1 वर्ष. मांडा. काय मांडायचं पहा आता? ए आणि बी. चला, ए न गुंतवले 3 रुपये, किती दिवस? 2 वर्ष. बी न गुंतवला 1 रुपया, किती दिवस? 1 वर्ष. मग हे काय झालं तुमचं? 6, आणि हे काय झालं? 1. गुणोत्तर आलं 6 1. हां, 2 नंबरच येते का याचं पण? बर, पुढं आता काय विचारले? अच्छा, त्यानं वर्षाच्या शेवटी म्हणलंय का? बर, वर्षाचा बिझनेस आहे.
तर जे काय त्यांचा कालावधी असेल, यानं जेवढे महिने गुंतवले त्याच्या दुप्पट यानं गुंतवलेत, बरोबर आहे. ह्यानं 4 महिने गुंतवले असेल तर यानं 8 महिने, शेवटी गुणोत्तर एकाच दोनच येत आहे. हा ओके, मी वर्ष बोललो होतो कारण त्यानं म्हणले ना एकाच वर्षाच्या शेवटी. मग यानं काय, ह्यानं समजा जर जो काय टाइम असेल त्याचा एक भाग, तर यानं त्याच्या दुप्पट टाइम, म्हणजे यानं 4 महिने तर यानं 8 महिने असं. ठीक आहे, चला या आता काय म्हणले, दोघांची बेरीज करा, 7 आली. 7 भाग म्हणजे किती आहे, 4000. तर विचारले काय आपल्याला, बी एक भाग म्हणजे किती, एक भाग म्हणजे किती. ठीक आहे, नाही उलट बोललो. मिळणाऱ्या नफ्यापैकी 4000 रुपये बीला मिळाला. गंदीबात. 4000 रुपये बीला मिळालाय. कोणाला, बीला मिळालाय. 4000 रुपये बीला मिळालाय, सॉरी. चला, तर बीचं इथं हे वाक्य उलट बोललो आपण. 4000 रुपये बीला मिळालाय, बीचं गुणोत्तर काय, एक भाग म्हणजे 4000. तर आपल्याला विचारलंय एकूण नफा किती, तर 7 भाग म्हणजे किती, हे असं आहे. ठीक आहे, चला मग हे याच्या किती पट आहे, 4000 पट आहे. तर याच्याही घ्या 4000 पट, तर उत्तर काय येईल, 28,000. 28,000 हे एकूण आहे. हे काय, एकूण नफा आहे. मग 28,000 वाला आपलं करेक्ट असेल, पण 28,000 पर्याय नाही. आता तुम्ही म्हणसाल ए आहे, तो ए जो पर्याय आहे 24,000, तो एचा नफा आहे. कोणाचा, एचा नफा. आपल्याला एचा नाही विचारलंय, एकूण नफा किती. एचा विचारला असतं तर हे आला असतं 24,000. कसं काय, एक भाग म्हणजे 4000, तर 6 भाग म्हणजे किती, 24,000. ओके, हा, तर तो एचा नफा आला असता. आपल्याला एकूण नफा विचारलाय म्हणून एकूण नफा 28च येते. 28 पर्यायात नाही म्हणून यापैकी नाही, नन ऑफ दिस. ठीक आहे, चला नेक्स्ट. हा पुढे आता हे बघा कसं आहे, बारपूसच आहे बघा, परंतु सुधारणा लवकर काही जणांना आहे. कसं मांडायचं, एकदम सुरुवातीला आपण गुणोत्तर प्रमाणच्या हे बघितलं होतं बघा, काय की बाबा समजा तुम्हाला असं दिलं असेल 4a = 6b = 10c, तर याच्यावरनं तुम्हाला a:b:c काढायचंय. कसं काढता, कारण तुम्हाला हे गुणोत्तर दिलेलं नाही आहे, ते गुणोत्तर दिलेलं नाही. भांडवलाचं हे असं मांडणी दिलंय, पण तुम्हाला भांडवल या प्रमाणात गुंतवायचंय. काय, या प्रमाणात भांडवल. मग सांगा बरं आता ते गुणोत्तर कसं काढायचं. मी तेव्हा 2-3 प्रश्न घेतले होते. काय करायचं, या 4, 6, 10 यांचा लसावी काढायचा. आता 4, 6, 10 यांचा लसावी काढायला गेला तर 60 येतंय, बरोबर आहे. मग त्या 60ला कोण भागायचं, 4 न भागायचं. मग इथं लिहितो, 60ला 4 न भागा, 60ला 6 न भागा, 60ला 10 न भागा. फायनल आन्सर. हे आलं तुमचं 15, हे आलं तुमचं 10, हे आलं तुमचं 6, म्हणजे 15, 10, 10, 6 हे आलंय तुमचं फायनल गुणोत्तर. ओके, 15, 10, 10, 6. हा, याला 2 पद्धती सांगल्या होत्या, आठवत असतील तर. तुम्हाला समजा ए ची किंमत काढायची असेल तर ए वर हात ठेवायचा आणि या दोघांचा गुणाकार करायचा. बी ची किंमत काढायची असेल तर बी ला बंद करायचं, उरलेल्या दोघांचा गुणाकार घ्यायचा, है ना. हे असंही सांगितलं होतं. चला या आता वाटायचे किती, 4,650 रुपये. बरं, यांची जर मी बेरीज करायला गेलो तर किती येते, 31. मग 31 भाग म्हणजे 4,650. तर विचारले कोणाचं, सीचं. सीचं काय आहे, 6 भाग म्हणजे किती. आपल्याला जर समजा हे डायरेक्ट सुधारत नसेल, कारण सुधारणं शक्य नाही समजा, कारण ते मूळ संख्या आहे 31, तर तिरपा गुणाकार करा. 4, 6, 5, 0 गुणिले 6 भागिले 31. 31चा पाढा कोणाला येतोय, नाही येत, न येऊ द्या, काय अडचण नाही. बर, आपल्याला आता 31 न 465 ला भागायचंय, है की नाही. बर, काय करायचं, क्रॉस चेक करायचं. 31 ला किती न गुणू तर 465 होईल. समजा मी 10 न गुणलं तर 310 होतंय, आपल्याला पाहिजे 465. समजा मी 20 न गुणलं तर होतंय ते 620, आपल्याला पाहिजे 465. मग मी काय करतो की एकक स्थानी मला कोण पाहिजे, 5 आला पाहिजे. एकक स्थानी कोण पाहिजे, 5 पाहिजे. मग याला किती न गुणू तर एकक स्थानी 5 येईल. 10 पेक्षा मोठी संख्या पाहिजे, 20 पेक्षा लहान पाहिजे, मग असं कोण आहे, 15 आहे, बरोबर आहे.
15 ने याला गुणा, 15 एक 15, हातचा आला 1, 15 त्रिक 45 आणि 1 46, आलं का 465 आलं. म्हणजे याचा अर्थ याला 15चा भाग बसतो आणि पुढचा 0 150, बरोबर आहे. चला मग 150 गुणिले 6, 15 सक 90 म्हणजे 900 रुपये. काय आलं? 900 रुपये. कळालं? यस, 900 रुपये. झाले. ओके. हा नेक्स्ट चला या. आता याच्यात बघा, ₹900 अगोदरच्याच करेक्ट आहे. आता याच्यात सांगा काय म्हणतोय पहा या ना. एबीसी यांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला एने काही रक्कम गुंतवली तर 6 महिन्यानंतर बी एच्या दुप्पट भांडवल गुंतवतो. 8 महिन्यानंतर सी एच्या तिप्पट भांडवल गुंतवतो. वार्षिक नफा म्हणजे एका वर्षाचा बिझनेस आहे हा. चला या आता काय करायचं पहा. समजा तुम्हाला तीन लोक दिलेत. कोण कोण? ए बी सी. तुम्हाला मनाना आकडे घ्यायचेत त्यांच्या भांडवलाचे. ए बी आणि सी कुणीही पैसे काढलेले नाहीत, फक्त उशिरा आलेत. हा, एनं काही रक्कम गुंतवून एक बिझनेस सुरू केला, बरोबर आहे. बिझनेस एका वर्षाचा आहे. समजा मी जर म्हणलं एनं ₹1 गुंतवला, किती दिवसासाठी? 12 महिन्यासाठी. आता बी काय करतो? एच्या दुप्पट भांडवल गुंतवतो आणि 8 महिन्यानंतर येतोय तो. एच्या दुप्पट म्हणजे ₹2 आणि आला कवा तो? 8 महिन्यानंतर. म्हणजे याचा अर्थ 8 महिन्यानंतर आला, नाही सॉरी 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतर बी एच्या दुप्पट भांडवल गुंतवतो. म्हणजे याचा अर्थ त्याचे पैसे 6च महिने होते, बरोबर आहे. आता सी काय करतो? एच्या तिप्पट गुंतवतो पण कधी आलाय? 8 महिन्यानं आलाय. म्हणजे तिप्पट गुंतवले पण 8 महिन्यानं आलाय, म्हणजे त्याचे पैसे 4च महिने होते, बरोबर आहे. हा काय म्हणले? कस काय झालं? ओके 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 ओके. चला हा आता भाग द्या यांना. 4 एक 4 नाही जात, जळून जाऊ द्या. 4 न भाग जात नाही. बारक्यानं द्या, 2 न द्या. बे दोणी 4, बे एक बे, बे सकम 12. आता परत जातो बघा. असं करण्याच्या ऐवजी 1 मिनिट थोडं आणखी सोपं जाईल. यांचा गुणाकार करा ना. 12 12 12. हा चला 1 1 1 म्हणजे गुणोत्तर काय आलं? 1 1 सोपं. हा चला ओके. काही जणांचं CTETचा आहे बघा आता, त्याच्यामुळं आपलं बातचीत चालू आहे. CTET दर 6 महिन्याला येत राहते. आता पुढची CTET फेब्रुवारी जानेवारी ह्यांच्या दरम्यान येईल. त्यावेळेस तुम्हाला परिपूर्ण त्याचं मिळेल बघा आपल्या विषयाचं. कारण CTETला मॅथ आणि सायन्सचा जर विचार केला तर 60 मार्काला आहे ना. MPSCला जर आयोगाला विचार केला तर मॅथ्स आणि सायन्स जवळपास 35ला चाललंय. 20 मार्काचं मॅथ यायलंय आणि 15 मार्काचं सायन्स धरून चला है ना. पोलीस भरतीचा विचार केला तर 40 ते 50च्या दरम्यान मॅथ्स रिझनिंग आहे. आणि बाकी तुमच्या इतर परीक्षेला विचार केला तर 25% भाग आपला मॅथ्स रिझनिंगचा आहे. तुम्हाला म्हणलं ना, सायन्स आणि मॅथ ह्या 2 गोष्टी तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कंप्लीट करायला पाहिजे. कोण सोडून? पोलीस भरतीचे विद्यार्थी सोडून बाकीच्या सर्वांनी. कारण पोलीस भरतीला सायन्स 2 मार्काला, कधी 3 मार्काला, कधी 1 मार्काला असं येते ना. त्याच्यामुळं ते 3 विषय कंप्लीट करणं गरजेचं आहे बघा, कारण तुमचा रिझल्ट तिथंच फिरतोय. आणि सायन्स आणि मॅथ जे आहे हे सायन्स आणि मॅथ हे जे भाग आहे हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड जाणारा भाग आहे. मग ज्याचं परफेक्शन या 2 विषयात झालं त्यानं बाजी मारू शकतो ना, है ना. त्यानं बाजी मारू शकतो. त्याच्यामुळं हे जे आहे हे 2 विषय तुमचे परफेक्ट असावे बघा. परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट. सायन्सला वाचन लागते जास्त, त्याच्यामुळं क्रमिक कव्हर करत करत PYQचा सिलेबस कव्हर करणे. म्हणजे PYQ जिथून उचललेत त्याच्या भोवतालचा परिसर कव्हर करणे, है ना. काय? भोवतालचा परिसर कव्हर करणे. कारण सगळा खेळ तिथेच आहे. चला या आता तिघांना मिळून वाटायचे किती? 27,000. सीचा वाटा. चला यांची बेरीज करा. 3 म्हणजे 27,000 तर 1 म्हणजे किती? याच्या किती पट आहे बरं हे?
3 9 27 म्हणजे 9000 पट. तर याच्या काय घ्या 9000 पट. तर उत्तर काय आलं तुमचं 9000 रुपये. 9000 रुपये. टेन्शन घेऊ नका. ही ज्यांची होते त्यांनी द्या. नेक्स्ट टाइमची जी CTET आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हिंदीमध्ये असेल, हिंदीमध्ये कव्हर करून देतो. ठीक आहे, चला या नेक्स्ट. आता येणाऱ्या MPSC साठी कंबाईनसाठी हा भाग तुमच्या कामाचा आहे बघा. कोणी आता जर रेडी असतील तर काय काय म्हणले, ओ तुमची बातचीत चालू आहे का. चला या काय म्हणले पहा. आता ABC या तिघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. Aने 6500 6 महिन्यासाठी, Bने 8400 5 महिन्यासाठी, तसेच Cने 10000 3 महिन्यासाठी पैसे गुंतवले. त्यामध्ये काम केल्यामुळे Aला एकूण नफ्याच्या 5% नफा देण्यात आला आणि उरलेला नफा त्यांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात वाटण्यात आला. तर विचारलंय Cचा नफा. बघा आता हे काय भानगड आहे. तुम्हाला मी एक सुरुवातीला पार्टनरचे प्रकार सांगितले. काय सांगितले पार्टनरचे प्रकार. पार्टनरचे प्रकार असे सांगितले, 2 प्रकारचे पार्टनर असतात, भागीदार असतात. एक असतो तुमचा ऍक्टिव्ह पार्टनर, दुसरा असतो तुमचा स्लीपिंग पार्टनर, सक्रिय पार्टनर, आणि एक असतो तुमचा निष्क्रिय पार्टनर. जो सक्रिय पार्टनर असतो तो काय करतो, पैसे पण गुंतवतो आणि काम पण करतो. आणि जो स्लीपिंग पार्टनर असतो तो काय करतो, फक्त पैसे गुंतवतो आणि घरी जाऊन झोपा काढतो. म्हणून त्याचं नाव आहे स्लीपिंग पार्टनर. पण काय म्हणतो, जेवढा नफा होईल माझ्या पैशाच्या हिशोबाने मला द्या म्हणतो. तर इथं त्या पद्धतीचं आहे. काय म्हणतो पहा, त्यामध्ये एनं काय केलंय, काम केलंय, बाकीच्यांनी काम केलेलं नाहीये. मग एनं काम केल्यामुळे एला एकूण नफ्याच्या 5% नफा मिळाला. म्हणजे 7400 चे 5% मिळाले. बरोबर आहे. आणि 7400 चे 5% म्हणजे किती बरं, 5 × 20, हातचा आला 2, 5 7 35 आणि 2 37, म्हणजे एला 370 रुपये मिळाले. एला किती मिळाले, 370 रुपये. हे कशाचे, काम केलंय म्हणून. त्यांच्या बरोबरचा वाटा वेगळा, काम केलंय म्हणून जास्तीचे एवढे रुपये त्याला मिळाले. बरोबर आहे. चला मग आता 7400 मधून तुमचे 370 रुपये जर काढले तर 7030 रुपये हे मात्र त्यांना आता वाटायचेत. हे मात्र त्यांना वाटायचेत. याच्यात पण त्याचा हिस्सा आहे. ठीक आहे. चला नागपूर पुणे, अरे काय अय गाड्या सोडल्या काय तिकडं, नुसते नागपूर पुणे चालू आहेत. या 3 जण आहेत. आता कोल्हापूर सांगली सातारा, या इकडं. येणं 6500 गुंतवले. बर, किती दिवसासाठी गुंतवले, 6 महिन्यासाठी. बीनं किती गुंतवले, 8000. किती महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी. सीनं किती गुंतवले, 10000. बखळ गुंतवले बघा. आणि किती दिवसासाठी, 3 महिन्यासाठी. वाटायचे ते 7030. हो हा, चला या सांगली सातारा कोल्हापूर, या इकडे. 2-2 कटले. किती कटले, 2-2 कटले. आणखी 5-5 न भाग जायस. चला 5 1 5, 5 3 15, 5 1 5, 5 2 10, 20 आलंय 20. चला 3 न भाग जातो का, जातो. 3 1 3, 3 2 6, 3 8 24, 3 2 6. बर, 13 2 काय 26, हे काय 28, हे काय 20. हंग आणखी भाग जाते की. चला 2 न द्या 13, 2 न द्या 14, 2 न द्या 10. हे असा भाग आलाय. ओके. हा मग आता अरे काय चालले तुम्ही. हा वा 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 वा. चला टोटल जर बेरीज करायला गेलं तर 37 येतंय. 37 येतंय. वाटायचे किती, हे असे एवढे. तर विचारलंय कोणाचा, सीचा. हा बोला. हे प्रश्न जे आहेत ना, हे असे प्रश्न पोलीस भरतीला कधीही येत नसतात. कोणी पोलीस भरतीवाला असेल तर. बरं, बाकी IBPS TCS पॅटर्न मधले प्रश्न येतात. चला या. हा आता यांचा तिरपा गुणाकार करा. आले नाहीत, येत नाहीत म्हणजे याचा अर्थ इथून मागे आले नाहीत. ओ नाहीतर आला तर पुन्हा माझ्या घरी येसन, बाबा तुम्हीच म्हणले आले, येत नाहीत. तसं नाही, करून ठेवायचे सगळे प्रश्न, करून ठेवायचे. ठीक आहे. चला भागिले काय 37. आता या 37ला किती न गुणू तर 703 होईल. आणि 37 येईना ना आपल्याला पाडा का, कारण ती मूळ संख्या आहे. बर, मग 37ला किती न गुणू तर 703 होईल. बर बघा बरं, 37ला किती न गुणू तर 703 होईल. पाहता 37ला समजा मी 10 न गुणलं तर 370 होतात. आपल्याला पाहिजे त्याच्या डबल डायरेक्ट.
बर 20 न गुणला असतं तर 7400 झाले असते, नाही जमत. 19 न गुणू का, कारण एकक स्थानी कोण पाहिजे, 3 पाहिजे, बरोबर आहे. बर 19 न गुणलं हंग, पुन्हा 19चा पाडा कोणाला येते म्हणा, आता येईना ना, कसं काय ना पहा आता. 19 7 जळून जाऊ द्या, 19 5 95, 19 5 95 आणि 19 दोन्ही 38. मग 19 5 95, मग त्याच्यात 38 मिळवा, 19 7 होतंय, बरोबर आहे. पंचेपर्यंत सगळ्यांना येतात, 19 5 95, मग त्याच्यात 38 मिळवा, म्हणजे तुमचं होईल 19 7 133, 19 7 133, हातचे आले 13, 19 त्रिक 57, 57 आणि 13 70, 51 आणि 13 70, आलं का बरोबर, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला 19चा भाग बसतो. चला 37 1 37, 37 19 190 आणि पुढे त्याला गुणाकारात 10 आहे, म्हणजे याचा अर्थ 1900 रुपये. किती, 1900 रुपये, ठीक आहे. तर हे याच्या किती पट आहे, हे याच्या किती पट आहे, 19 पट आहे, म्हणजे पुढचा एक शून्य 190 पट आहे, असंही म्हणू शकता. चला नेक्स्ट. हा 1900 रुपये करेक्ट आहे, झाले. चला नेक्स्ट. आता हे प्रश्न 158 पासूनचे जेवढे बी आहेत, तर हे प्रश्न बाबा TCS IBPSच्या पॅटर्नमध्ये बसणारे प्रश्न आहेत, ठीक आहे. चला, आणि MPSCला पण तुमच्या आयोगांना कामात येतील, कंबाईन राज्यसेवेला. A आणि B यांनी अनुक्रमे 5000 रुपये आणि 4500 रुपये गुंतवून एक उद्योगधंदा सुरू केला. पुढे काय म्हणलंय पहा, 4 महिन्यानंतर येणे स्वतःची अर्धी रक्कम काढून घेतली. काढून घेतलंय बघा काहीतरी, बरं मांडा ना. किती लोक आहेत, सी, म्हणजे 3 लोक आहेत, AABBCC, AABBCC. चला चला बोला आता. एनं काय केलं, 5000 गुंतवले आणि 4 महिन्यानंतर येणे स्वतःची अर्धी रक्कम काढून घेतली, म्हणजे त्यानं 5000 गुंतवले पण 4च महिने ठेवले. आता काय केलं, आता अर्धे काढून घेतले. बरं अर्धे काढून घेतले म्हणजे व्यवसायात राहिले किती, अर्धे, आणि 5च्या अर्धे काय, 2.5. बरं पुढं महिने किती राहिले, बिझनेस किती दिवसाचा आहे, वर्षाअखेरीस. यानं 4 महिने 5000 ठेवले, उरले 8 महिने, मग 2500 त्याचे पुढचे 8 महिने होते. बीनं काय केलं, 4500 गुंतवले. बर कवा काढून घेतले, त्याच वेळी, म्हणजे 4 महिन्याला, म्हणजे याचा अर्थ यानं 4च महिने ठेवले. आता काय केलं बीनं स्वतःच्या रकमेच्या 1/3 रक्कम काढून घेतली, म्हणजे 4500 चे 1/3 म्हणजे किती काढून घेतली, 1500. मग 1500 काढली तर उरली किती, 3000. बर पुढचे महिने किती, 8. थोडं सी ला बाजूला घेऊन जाऊ, ते हा हे सी. चला या आता सीनं 7000 कवा गुंतवले, त्याच वेळी, म्हणजे 4 महिने झाल्यावर, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ याचे 7000 जे आहेत ना, हे 7000 कंप्लीट 8 महिने होते. हे कळालं का, यस हे कळालं का, मांडलेलं. यानं 5000 गुंतवले, 4च महिने ठेवले, 4 महिन्यानंतर काय म्हणला, नाही म्हणला आता मला माझी अर्धी रक्कम काढून घ्यायची. चला घ्या, अर्धी काढली म्हणजे अर्धीच राहिली, 2500, आणि पुढचे महिने किती, 8 महिने राहिले, बरोबर आहे. आता ह्यानं काय केलं, 4500 गुंतवले आणि 4च महिने ठेवले, त्याच्यातली 1/3 म्हणजे 1500 काढून घेतले, उरले किती, 3000. ते किती महिने, पुढचे 8 महिने. आणि त्याच वेळी सीनं गुंतवले, हे जेव्हा काढू लागले तेव्हा त्यानं गुंतवले. मग चला बरं, 5000 गुणिले 4 20000, 2500 गुणिले 8 हे पण 20000, 20000 आणि 20000 40000, इथं झाले बघा 40000. पुढे 4500 गुणिले 4 9 9 2 18 18000, आणि इकडं 24000, 8 त्रिक 24 म्हणजे 42000, बरोबर आहे का, 42000. इकडं 7 8 56000, 7 8 56000. हे पहिलं बरोबर आहे, 4 5 20, हां हे बी बरोबर आहे. हे 20000 आणि हे किती, 20000, हे बी 20000, 25 8 200, मग बरोबर आहे 20000. आता किती शून्य कटतात, बर एवढे शून्य कटले, 3 3 कटले. हां कितीनं भाग देऊ, कितीनं भाग देऊ, तर 2 न द्या, 20 आले, 2 न द्या 21 आले, 2 न द्या 28 आले, बरोबर आहे. सगळ्यांची बेरीज करा, 69 आली. 69 म्हणजे 4140 रुपये. तर विचारलाय सीचा वाटा, 28 म्हणजे किती, तिरपा गुणाकार करा, नसेल सुधरत तुम्हाला तर ते यस. हां
तिरपा गुणाकार करा. बरं सर नोट्स सेंड करा. कोणत्या नोट्स एकदा नाव सांगा, कारण झालेल्या याच्यापर्यंत मी सेंड केल्यात. वैवारी सेंड केले, सरळ व्याज चक्रवाढ व्याज सेंड केले, सरासरी बाकी आहे, सरासरी. आणि तुम्हाला आता संख्या चॅप्टर येईल. संख्या चॅप्टर नंतर तुम्हाला मधामध्ये अपूर्णांक येईल आणि त्याच्यानंतर येईल सरलीकरण, ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो, बोर्ड मासवरचे प्रश्न. हो, आज हा संपणार, उद्याच्याला वैवारी सुरू होणार. चला या 4000 हे गुणोत्तर आलं तुमचं, हे गुणोत्तर आलं. ओके, 4000 तिरपा गुणाकार करा ना. 140 गुणिले 28 भागिले 69. कितीनं भाग देऊ, कितीनं देऊ? हां चला 3 न देऊ. 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, पुढे 3 त्रिक 9, इकडं 3 एक 3, 1 उरला 11 झाले, 3 त्रिक 9, 2 उरले, 3 8 24. बरोबर आहे. हे याच्या 6 पट आहे बघा, आणि हे शून्याला शून्य. हा, हे याच्या 6 पट आहे. बरोबर आहे, 6 पट. 138, शून्याला शून्य. चला 6 8 48, हातचे आले 4, 6 दोन्ही 12, 12 4 16, आणि शून्याला शून्य. 1680 रुपये. 1680 वाले करेक्ट आहे, 1680 रुपये. हो, अच्छा वैवारीचं सेंड करायचं का? बरं, वैवारीमध्ये 3 ठिकाणी आपले थोडेसे आकडे हे झाले. तर एका ह्याच्यात पर्याय दुसऱ्या प्रश्नाचे कॉपी पेस्ट झालेत, आणि एका ह्याच्यामध्ये आकडा कुठेतरी झाला. तुम्हाला सांगतो मी, चालू लेक्चरमध्ये कळेल तुम्हाला. झालंय. यस, नेक्स्ट. हां या आता काय म्हणलंय बघा. आता ए व बी यांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये त्यांनी 4:5 प्रमाणात भांडवल गुंतवले. तुम्ही काय म्हणायचं? यानं 4 रुपये गुंतवले, यानं 5 रुपये गुंतवले, असं म्हणायचं. ठीक आहे. पुढे ए आणि बी दोघंच आहेत, बरोबर आहे का? हां, एनं काय केलं? 4 रुपये गुंतवले, आणि एनं बिझनेस किती दिवसाचा आहे? 10 महिन्याचा आहे. हां, बिझनेस किती दिवसाचा आहे? 10 महिन्याचा. ही काळजी बघा, ही महत्त्वाची काळजी घेणं आहे आपल्याला, की बाबा 10 महिन्याचा बिझनेस. 12 महिने घेतलं की गेलं. 10 महिन्याचा बिझनेस आहे. पुढे चला आता. हां, त्यानं काय म्हणलंय? गुंतवले. 3 महिन्यानंतर येणे त्यांच्या भांडवलाच्या 1/4 भाग काढून घेतला. मला सांगा, त्यानं 4 रुपये गुंतवले आणि 3च महिने ठेवले. आता काय केलं? 4चा 1/4 म्हणजे 1 रुपया काढून घेतला. म्हणजे उरले किती? 3, आणि पुढे महिने किती? 7. महिने किती? 7. पुढे बीनं काय केलं? बीनं 5 रुपये गुंतवले आणि त्याच्या भांडवलाच्या 1/4 केव्हा काढले? सेम येणं काढले तेव्हा काढले. हा, म्हणजे यानं किती महिने ठेवले? 3च महिने ठेवले. आता त्यानं काय केलं? 1/5 भाग काढला. मग 5 रुपयाचे 1/5 म्हणजे 1. बरोबर आहे. तो 1 रुपया काढला म्हणजे 4 रुपये उरले. पुढचे महिने किती? 7. चला बोला. आता काय म्हणलंय पहा. 21 आणि 12 आणि 21 33. बरोबर आहे. हां, 5 त्रिक 15 आणि 4 7 28. बरोबर आहे. 4 7 28, 5 त्रिक 15 म्हणजे टोटल उत्तर येईल तुमचं 43. आता पुढं याच्यामध्ये एक थोडंसं करेक्शन आहे, बारकसं पहा. व्यवसाय सुरू केल्यानंतर 10 महिन्यानंतर 10 महिन्याने 76,000 रुपये, हे इथं बी नाही आहे. ओके, बी नाही आहे तिथं. 76,000 रुपये यांना नफा झाला. तर एचा नफा किती? एकूण नफा 76,000 आहे, तिथं बी नाही आहे. ओके. हां, हो हो हो, चला. तर आता 76,000 रुपये, दोघांची बेरीज करा बरं. 76 म्हणजे 76,000. तर विचारलंय एचा नफा 33 म्हणजे किती? चला, किती हा पट आहे? 1000 पट आहे. इथं पण काय घ्या? 1000 पट. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय येईल? 33,000 रुपये. 33,000 रुपये. यस, 33,000 रुपये करेक्ट आहे. चला नेक्स्ट. परत या गुणोत्तराला तुम्हाला सरळ करून घ्यायचे. अगोदर ह्या गुणोत्तराला सरळ करून घ्यायचे. कसं सरळ करणार पहा. आता आताच बोललो तुम्हाला, छेदस्थानी जे बी असतील ना त्यांचा लसावी काढायचा, आणि लसावी काढल्यानंतर जो काय लसावी असेल त्यांना वरच्यांना गुणून घ्यायचा. हां, मी इथं बाजूला लिहितो ABC. ठीक आहे. आणि चला, लसावी किती येते बघा? 5 3 2 यांचा लसावी येतो 30. बरोबर आहे. तर
7 गुणिले 30, याला 30 न गुणायचं, भागिले काय म्हणायचं 2. 4 गुणिले 30 भागिले म्हणायचं 3. 6 गुणिले 30 भागिले म्हणायचं 5. 5 सक 30, 3 10 30, 15. पुन्हा भाग जाते का? बरं, खाली लिहा, या इकडं. 105 40 आणि 6 6 36. बरोबर आहे. हां, चला आता लिहिलेलं बरोबर आहे. याला कितीनं भाग जाईल बरं? बघा बरं, शेवटचं किती आहे? 6 आणि भागायचं होतं किती? 5. बरोबर आहे. तर 3 न भाग दिला तर काय येतंय? 3 त्रिक 9, 3 5 15. याला 3 न जात नाही, याला 3 न जात नाही. ठीक आहे. पुढं काय म्हणलंय पहा बरं आता. बरं, यांची कुठं काढले का? 4 महिन्यानंतर येणे त्याचा हिस्सा 50% वाढवला. बरं, या ना इकडं, पहिले याला मांडा. आता ते गुणोत्तर झालं ए बी सी. पाहता काय करतो. ए न गुंतवले किती? याला भाग कशाला द्यायले? याला भाग जात नाही ना. ए न गुंतवले किती? 105 रुपये. ए न गुंतवले 105 रुपये. बर, 105 रुपये किती दिवस ठेवले? 4 महिने. आता काय केलं त्यानं? 105चा 50% वाढवला. आता 105चा 50% बाजूला लिहितो. 105 याच्यात किती टक्के वाढ करायची? 50%. मग 50% वाढ म्हणल्यानं आपण डायरेक्ट 150 लिहू शकतो. बरोबर आहे. हां, आलंय. चला, 5 2 10, 5 त्रिक 15. आणखी भाग जाते का? नाही, जाऊ द्या. या तर बरोबर आहे का ते? हां, 105 गुणिले 3 भागिले किती? 2. बर, आता त्यांचं वर्ष 4 महिन्यानंतर त्यानं वाढवलाय. मग हे 105 गुणिले 3 म्हणजे 315. डायरेक्ट लिहितो. 315 भागिले काय? 2. ही जी रक्कम आहे पुढच्या किती दिवसासाठी होती? तर 1 वर्षाचा बिझनेस आहे, पुढच्या 8 महिन्यासाठी होती. मग यानं भागलं तर इथं काय आलं? 4 आलंय. थोडंसं कॉम्प्लिकेटेड, बाकी काही नाही, एवढंच आहे, पुढं काहीच नाही. चला, बीनं काय केलं? 40 रुपये गुंतवले आणि पूर्ण 12 महिने ठेवले. सीनं 36 रुपये गुंतवले, पूर्ण 12 महिने ठेवले. ह्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करा बरं. ह्याचं किती येतंय बघा? 420. हे आलं तुमचं 420. ह्यांचं किती येतंय? 4 त्रिक 12 आणि हे किती येतंय? 15 चूक 60. 1260 म्हणजे 1260 म्हणजे 1680. यस, हे झालं तुमचं 1680 आणि हे 480. हे 12 सकम 72, हातचे आले 7. 12 त्रिक 36, 36 आणि 7. त्यात 7 मधले याला 4 द्या, 40 झाले. वरचे 3 43, 432. ओके. हां, हे असं आलंय. आता यांना कुणी भाग जात असेल तर द्या. 4 न भाग जात आहे. वाटायचे किती? एवढं वाटायचं. 4 न भाग जाते. 4 चूक 16. पुढे 4 2 8, शून्याला 0. हां, 4 1 4, 4 2 8 0. पुढे 4 10 40, 4 8 32. हां, परत 4 न जातोय बघा. द्या ना. 4 10 40. उरले किती? 2. 4 5 20. पुढे 4 त्रिक 12 30. 4 2 8. 2 उरले. 4 7 28. आता 3 न देऊ शकता पुन्हा. हां, 3 त्रिक 9, 3 5 15, 3 1 3, 3 9 27. बस, आता नाही जात. ओके. तर हे तुमचं फायनल आन्सर आलंय. ओके, हे तुमचं फायनल आन्सर आलंय. थोडंसं घोळ काय होता की त्याच्या ज्या येणाऱ्या संख्या होत्या त्या सरळ सरळ भाग जाणार नव्हत्या आणि गोष्ट एच्या बाबतीत कॉम्प्लिकेटेड, बाकी बीच्या बाबतीत काहीही नव्हतं. ठीक आहे. मग आता सांगा, या सर्वांची जर बेरीज करायला गेलो आपण तर किती येते बरं? हे 45 झाले. 45 आणि 9 54. मग तुम्ही म्हणू शकता बघा, 54 म्हणजे 216,00. तर विचारले कोणाचा? बीचा. बी काय आहे? 10. तर 10 भाग म्हणजे किती? 1 मिनिट. हा, हे बघा, हे याच्या किती पट आहे? याच्या 4 पट आहे का बघा? 54च्या 4 पट आलंय. मग हे 54च्या 4 पट आहे म्हणजे पुढचे 2 शून्य 400 पट. तर याचा काय घ्या? 400 पट. तर उत्तर काय आलंय? 400 आणि 10चा 0 म्हणजे 4000 रुपये. किती? 4000 रुपये. यस, हे 4000 रुपये. बरोबर आहे. हां,
काळजी ही घ्यायची होती, घाबरायचं नाही की आपण कुणीकडे चाललोय काय काय यायलंय की असं नाही. नियमानं सोडवत जा, काही उत्तर येते, शेवटी तुमचं करेक्ट आन्सर येत आहे. ठीक आहे, चला. कारण हे थोडंसं एवढ्यामुळं कार्यक्रम आपला वाढला, कारण त्यानं मधात वाढवलेत पैसे, काढून घेतले नाहीत, वाढवलेत. ठीक आहे, चला. आणि बरं वाढवताना असं वाढवले की 50%, म्हणजे ते निवळ पॉईंटमध्ये येऊ लागलं. मग पॉईंटमध्ये न घेण्याच्या ऐवजी मी काय केलं, त्याला सरळ सरळ जे काही लिहिलंय संख्या अशी लिहिली आणि इंटू हे काय आहे, पुढची त्याची मुदत आहे, त्याला भागलं तर 4 आलं, संपला विषय. ओके, हां, चला नेक्स्ट. हा यो पुन्हा हे आलं बघा तसं, निष्क्रिय पार्टनर, सक्रिय पार्टनर. निष्क्रिय पार्टनर, सक्रिय पार्टनर. दुर्गे 30 कुठून आले म्हणते. एक मिनिट हा, आपल्याला आता अंडू बी करता येत नाही. पहा का अंडू करता येत नाही, कारण या इकडे डबल सांगतो काय करावं आता. पहा इकडे किती आलं तर 1680, बरोबर आहे. आणि त्याचं किती होतं बघा, 48 होतं का. तर मला वाटतं याचं 480 होतं का 420 होतं, एकदा मला काढू द्या. 30, हां 30 कुठून आलं होय, ते 30 काय, इकडं काय जायची गरज नाही, ते 30 इथून आले. यांचा लसावी किती, यांचा लसावी 5 3 2, यांचा लसावी 30. मग 30 याला गुणा, 30 याला गुणा, 30 याला गुणा, भागिले जे काय असेल त्यांना भागा. ते 30 आहे. मला वाटलं कुठे आहे की. ओके, ते 30 आहे, कळालं. हां, या मग आता पुढे 30 कुठून आलंय, तर त्यांचा लसावी आहे तो. चला बरं, थोडंसं लेक्चर आज लेंदी होतं आहे, फास्ट होऊ द्या, कारण प्रश्न मोठाले होते आणि जवळपास 16 क्वेश्चन बाकी होते. एका व्यवसायात निशांत एक सक्रिय भागीदार आहे आणि प्रशांत एक निष्क्रिय भागीदार आहे. म्हणजे प्रशांत फक्त काय करणार, पैसे गुंतवणार आणि येणारा नफा त्याच्या हिशोबाने वाटून घेणार. पुढे निशांतनं 9,000 आणि प्रशांतनं 17,000 रुपयाची गुंतवणूक करतो. एक मिनिट हा, निशांत आणि दुसरं कोण, प्रशांत, दोघंच आहेत का. बर, प्रशांत यांनी कुठं काढून घेतलंय का, नाही काढून घेतलंय. बिझनेस किती दिवसाचा आहे, ओके, कुठं दिलंय का बघा. बिझनेस दिलं नसेल तर 1 वर्षाचा घ्या. गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात ते उर्वरित वाटून घेतात. मग यस, चला, आपल्याला कुठंच दिलेलं नाही की त्यांनी किती पैसे किती दिवस गुंतवले, तर याचा अर्थ 1 वर्षाचं घेऊ. चला, यानं गुंतवले निशांतनं 9,000 1 वर्षासाठी, ह्यानं पण गुंतवले 17,000 1 वर्षासाठी. हे यांचं गुणोत्तर झालं आता 9-17, गुणोत्तर काय झालं 9-17, बरोबर आहे. हां, आता पुढे असे अडचण आहे की टोटल नफा काय झालाय 5,200. तर तो जो व्यक्ती आहे निशांत, तो निशांत काम करतो म्हणून त्याला 10% एक्स्ट्राचं मिळतंय. मग सांगा बरं, 5,200चे 10% म्हणजे याचा अर्थ किती हो, 520 रुपये, बरोबर आहे. 520 रुपये, 5,200 मधून 520 रुपये याला जाणार आणि उरलेला जो काय नफा असेल परत तो दोघांमध्ये वाटून घेणार. आता 5,200 मधून पहिले काय काढा, 500 काढा, 4,700 आले. 4,700 मधून 20 काढा, मग 4,680 आले. 4,680 आले, बरोबर आहे. 4,680 आले है ना. मग 4,680 तुम्हाला त्या दोघांना वाटायचे. त्याच्यात निशांतला किती मिळतील, ओके, हे कोणाला मिळाले, निशांतला मिळाले. निशांतला एक्स्ट्राचे पैसे एवढे मिळाले का, काम केले म्हणून. ठीक आहे, चला मग आता दोघांची बेरीज करा बरं, किती येते 26. तर 26 भाग म्हणजे 4,680. तर विचार आहे कोणाचा, निशांत. निशांतचं काय आहे 9, तर 9 म्हणजे किती. ठीक आहे, चला या 4,680 इंटू 9 भागिले काय हो 26. कितीनं भाग देऊ, 13नं भाग देऊ का. बर, 13नं भाग दिला तर काय ते बघा, 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39, 13 त्रिक 39. ओके, आता याच्यात उरले तुमचे 7, 78 झाले. 13 सका 78, शून्याला 0. ओके, आता परत खाली 2 आहे, तर यानं याला
ओके, हे लिहिलं. आता या 2 याला भागलं तर 180 आलंय, 180. बर, 180, 18 2 36 बरोबर आहे, कारण 2 1 2, 2 8 16, 0 0, 9 8 72, हातचे आले 7, 9 1 9, 9 7 16, 1620 रुपये. पण हा तुमच्या निशांतला मिळणारा जो काय वाटा आहे तो नाहीये. त्यानं विचारले नफ्यातून निशांतला किती पैसे मिळतील, बरोबर आहे. निशांतला 1620 रुपये हे कोणते मिळाले? 4680 मधला हिस्सा. पण त्यानं काम केल्यामुळे त्याला 520 मिळालेत. काय काम केल्यामुळे त्याला किती? 520 मिळालेत. तर टोटल किती मिळाले मग त्याला? टोटल मिळाले बघा 2140 रुपये. टोटल किती मिळाले? 2140 रुपये. 1680 नाही, 2140 रुपये. हे प्रश्न आहेत ना, हे प्युअरली तुमचे SSC CGL असेल, CTET असेल, कंबाईन असेल तुमचं है ना, TAIT IBPS ज्या परीक्षा घेत आहेत त्यांना असेल, त्यांना हे येणारे प्रश्न आहेत. 158 ते 163 पर्यंतचे क्वेश्चन हे पोलीस भरतीवाल्या विद्यार्थ्यांना नाही येतं. ओके, चला नेक्स्ट. हां, नेक्स्ट. आता इथं थोडंसं वेगळं आहे बघा. काय वेगळं आहे, कसं आहे पहा. ए आणि बी ने 50,000 आणि 60,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. X महिन्यानंतर सी 70,000 रुपयाचे भांडवल गुंतवून व्यवसायात सामील होतो आणि बी वर्षे पूर्ण होण्याच्या X महिन्याआधी त्याचे भांडवल काढून घेतो. जर त्यांना या प्रमाणात नफा झाला असेल तर विचारले X ची किंमत काय? 1 मिनिट. आता अगोदर समजून घ्यायचं काय म्हणणं आहे. त्यानं काय म्हणले, सी X महिन्यानंतर आला. सी कवा आला? X महिन्यानंतर आला. बर, बी न कवा काढून घेतलं? वर्ष पूर्ण होण्याच्या X महिन्याआधी. इकडे या. समजा एक 12 महिन्याचा बिझनेस आहे, ठीक आहे. हा, या आता सी आलाय तुमचा इथं. समजा सी कवा आला? X महिन्यानंतर. X महिने झाले तवा आलाय, बरोबर आहे. सी कवा आलाय? X महिने झाले तवा आलाय. आता पुढं बी वर्ष पूर्ण होण्याच्या X महिने आधी, म्हणजे बी सुद्धा जेवढ्या महिन्यानंतर यानं आलाय, तेवढे महिने बाकी असताना तो सोडून गेलाय. म्हणजे एवढे महिने बाकी असताना तो सोडून गेलाय, बरोबर आहे. मग मला सांगा, समजा ह्यानं X महिन्यानंतर आलाय तर इथं X महिने बाकी होते वर्ष संपायला, तेव्हा तो कोण गेला? बी गेला. मग सांगा बरं, त्या बीची मुदत एवढेच दिवस होती. बीची मुदत एवढेच दिवस होती आणि एवढे दिवस होती म्हणजे किती महिने होती? X महिने होती. म्हणजे बीची जी मुदत आहे, बी न जेवढ्या दिवस पैसे गुंतवले ती मुदत X महिने आहे आणि तेवढ्याच दिवसानंतर सी आलाय. मग तुम्ही जर X ची किंमत काढली तर तुम्हाला हे कळल सी कधी आला आणि तुम्हाला हे पण कळल की बाबा बी किती महिने अगोदर निघून गेलाय, हे बी कळल, बरोबर आहे. मग आपल्याला काय विचारलंय तर X ची किंमत काढा. यस, आता पहा काय आहे, मांडणी कशी करायची हे कळालं का? मी काय म्हणलो की बाबा दिसायले की बरोबर. हा, हे बघा, सी किती महिन्यानंतर आलाय? X महिन्यानंतर आलाय. तर बी कवा गेला? जेव्हा वर्ष संपायला X महिने बाकी होते तेव्हा गेलाय. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढ्या महिन्यानंतर सी आलाय तेवढेच महिने बाकी होते वर्षाला, तेवढ्या दिवसात तो बी सोडून गेलाय. आपण काय करू, या इकडे X काढू, मग नंतर पुढे बोलू. आता X काढायचं कसं? तिघांच्या नफ्याचं गुणोत्तर दिलंय तुम्हाला, त्यानं मुदत विचारली, बरोबर आहे. मग मुदत विचारली तर तुम्हाला एका लाईनीत मांडता येणार नाही, सोपं जाणार नाही. मग एका खाली एक मांडायचं. मग कसं मांडायचं पहा. आता या इकडं. आता मी असं लिहितो, ए आणि खाली बी. सीला न घेता कसं काढू शकतो पहा. आता सीला न घेता, चला या, मला सांगा ए चा नफा 20, बी चा नफा 18. हे बघा, हे नफ्याचं गुणोत्तर. ए चा नफा, बी चा नफा, ए चा नफा, बी चा नफा. चला, ए चं भांडवल 50,000, बी चं भांडवल 60,000. ओके, ए ना कुठं पैसे काढून घेतले का? नाही. आणि बिझनेस आहे एका वर्षाचा, बरोबर आहे. बिझनेस आहे एका वर्षाचा.
म्हणजे एनं त्याचे पैसे कंप्लीट 12 महिने ठेवले. आता बीनं काय केलं, वर्ष संपायला x महिने बाकी होते तेव्हा त्यानं सोडून गेला. बरोबर आहे. मग पहा आता, समजा मी असं मानतो हे टोटल 12 महिने, x महिने बाकी होते महिना वर्ष संपायला. किती महिने? x महिने. तर सांगा बरं एवढा कसा कालावधी किती असेल? टोटल 12, त्याच्यातून x काढा म्हणजे हे मिळेल. मग याला लिहू शकता तुम्ही 12 मायनस एक्स. याची मुदत काय? 12 मायनस एक्स. मग याची मुदत आली 12 मायनस एक्स. ठीक आहे. काय आली? 12 मायनस एक्स. तुम्हाला काढायचं आहे ते एक्स. कसं काढायचं पहा आता. हे किती आहे? 60,000 आहे. हा, 4 4 शून्य कटले. जे जे खाली आहे ते ते वरी घ्या, जे इकडं खाली आहे तिकडं वरी न्या, जे इकडं वरी आहे तिकडं खाली न्या. 12 मायनस एक्स इकडे घेऊन येतो मी, आणलो. हे बाकी तसंच ठेवलं. 5 भागिले 6 वरी 12. हे भागाकारात तिकडे जाऊन गुणाकारात, हे गुणाकारात तिकडे जाऊन भागाकारात. किती? 20. चला, 6 1 6, 6 2 12, 5 1 5, 5 2 सॉरी 5 4 20. पुन्हा भाग द्या. 2 1 2, 2 2 4, पुन्हा भाग द्या. 2 9 18. म्हणजे 12 मायनस एक्स इक्वल टू 9 आलंय. हे कळालं? यस. ए ब्लर कुठं होते? होईना चाललंय की नाही होत की? हा, दिसा रही की? हाँ, हमको वो गुगली खेल रहा है हमारे साथ, गुली का धोका दे रहा है. 12 त्या 9ला इकडे आणा -9, एक्सला तिकडे न्या एवढं. म्हणजे उत्तर काय आलं? 3 महिने. किती महिने? 3 महिने. म्हणजे पहा आता, पहा काय काय म्हणते. हा, तर सी कवा आला? 3 महिन्यानंतर आला. 3 महिन्यानंतर सी आलाय. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्याची मुदत किती दिवस होती? पुढच्या 9 महिने. आणि बी कवा गेलाय? बी कवा गेलाय? तर बाबा वर्ष पूर्ण व्हायला, काय वर्ष पूर्ण व्हायला 3 महिने बाकी होते. वर्ष पूर्ण व्हायला 3 महिने बाकी होते तेव्हा तो गेला. त्याचा अर्थ असा होतो. एकच मिनिट. हा, 9 नाहीये, 9 नाहीये. 1 मिनिट, 1 मिनिट. हा, 1 मिनिट. तुम्ही जे म्हणजे उत्तर सांगितलंय ते सी सांगले, म्हणजे 3 वाले ते सी सांगले काय ए सांगले, असं लिहा बरं एकदा. हा, काय काय म्हणलं तुम्हाला मांडू का? परत एकदा सांगू का? पहा, त्यानं म्हणले मी फक्त दोघांना उचललो. हा, दोघांना. कोणाला? ए आणि बीला. हा, तर ए आणि बीला उचललो मी. तर ए आणि बीला उचलल्यानं पहा काय झाला. एचं गुणोत्तर, बीचं गुणोत्तर, नफ्याचं गुणोत्तर एचं आणि बीचं. पुढं एनं 50,000, बीनं 60,000. एनं कुठंच काढून घेतले नाही, म्हणजे याचा अर्थ त्याचे पूर्ण पैसे 12 महिने होते. आता बीनं काय केलंय? बीनं वर्ष कंप्लीट व्हायला x महिने बाकी होते तेव्हा तो गेला. बी वर्ष पूर्ण होण्याच्या x महिने आधी, वर्ष पूर्ण इथं होणार आहे त्याच्या x महिने आधी तो निघून गेला. मग टोटल तर 12 महिने होते. एवढा कालावधी त्यानं नव्हता, म्हणजे त्याचे पैसे एवढाच कालावधी होते. मग एवढा कालावधी काय असेल तर 12 मधून पुढचे x काढून टाका. हे आले. हा, म्हणजे हे कळालं की बाबा त्याची मुदत मी कशी लिहिली. आता पुढे चला. 12 मायनस एक्स याला इकडे घेऊन गेलो. बाकीचे हे 0 0 कटले. 5 आणि 6 आले. 18 खाली आहे, इकडं वरी आणलो. 20 वरी आहे, इकडं खाली आणलो. चला, मी पहिले 6 न भाग दिलो. 6 2 12, 2 आले. हा, पुढे 5 4 20, 4 आले. पुन्हा भाग दिला. 2 1 2, 2 2 4, पुन्हा भाग दिला. 2 9 18, 9 आले. 12 मायनस एक्स इक्वल टू 9 आले. सर 1 मिनिट. हा, या क्वेश्चन मध्ये मुदत विचारली का? हा, मुदत विचारली का म्हणजे काय विचारले? नफ्याच्या व्यतिरिक्तची गोष्ट विचारले. मग नफ्याच्या व्यतिरिक्तची गोष्ट काय विचारले की बाबा त्यांना असं विचारले, बी वर्ष पूर्ण होण्याच्या x महिने आधी, वर्ष पूर्ण होण्याच्या x महिने आधी पैसे काढून घेतो. मग त्यानं विचारले बीनं वर्ष पूर्ण होण्याच्या किती महिने आधी पैसे काढून घेतले? तर वर्ष पूर्ण होण्याच्या 3 महिने आधी पैसे काढून घेतले, म्हणून असं मांडलं. ठीक आहे. प्रश्न थोडेसे विचित्र आहेत. हा, चला नेक्स्ट. हा, झालंय. नेक्स्ट हे बघा. आता हे पण तसंच आहे. काय आहे पहा.
तुम्हाला गुंतवणूक, व्यवसायात किती गुंतवणूक केली, नफा किंवा नफ्याशी रिलेटेड काही विचारलं तर एका ओळीत लिहा, पण नफ्याच्या व्यतिरिक्त काही विचारलं तर एका खाली एक लिहा. चला या आता. राज आणि पृथ्वी अनुक्रमे X आणि X + 2,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू करतात. वर्षात एकूण एवढा नफा होतो ज्याच्यात राजचा लाभांश 3,600 होता, तर पृथ्वीने किती पैसे गुंतवले होते. या इकडं 1 मिनिट. वरी राज लिहूत, खाली पृथ्वी लिहूत. खाली काय? पृथ्वी. चला आता मला सांगा राज आणि पृथ्वीचा नफा. राजचा नफा 3,600. मग 8,400 मधून 3,600 राजचा नफा, बरोबर आहे. मग मी काय करतो, 8,400 मधून पहिले 3,000 काढा, 5,400, बरोबर आहे. 5,400. आता 5,400 मधून परत 600 काढा, 4,800. 4,800. ओके, दोघांची बेरीज केली तर 8,400 येते, बरोबर आहे. पुढे यानं किती गुंतवले? X रुपये. यानं किती गुंतवले? X + 2,000 रुपये, बरोबर आहे. आणि काय म्हणले, मुदत काय दिले? वर्षात एकूण एवढा नफा. कुठेही काढून घेतले का? नाही. म्हणजे मुदत तुमची 1-1 वर्ष घेऊ शकता. ठीक आहे. चला या आता इथं सुद्धा 2-2 शून्य कटवू शकता. हे कंस इकडे घेऊन या. X + 2,000, यानं याला गुणा 48x. हा, यानं खाली घेऊन चला. 1 मिनिट. यानं याला इथंच राहू द्या ना, त्याला तिकडे कशाला नेता. हे 36 गुणिले हा कंस होईल, म्हणजे 36 गुणिले हा कंस होईल इक्वल टू यानं याला गुणलं. आता गुणावर याला 36x, 36 दोन्ही 72 आणि पुढं 3 शून्य. इकडे किती? 48x. त्या 36ला तिकडे नेलं तर किती होईल बरं? 36ला तिकडे नेलं तर किती होईल? 12 होईल का बघा. 48 मधून 36 गेले 12x. तर x काढायचं असेल तर 12 ने याला गुणा. 12 संग 72 किती आलं? 6,000. म्हणजे x ची किंमत आली 6,000. विचारले काय? कोण गुंतवलं? पृथ्वी. पृथ्वीनं काय गुंतवले? X + 2,000. म्हणजे x ची जेवढी किंमत आहे त्याच्यात 2,000 जास्त. मग x ची किंमत 6,000 आहे, तर पृथ्वीने किती गुंतवले मग? 6,000 + 2,000. 6 + 2,000 म्हणजे 8,000 गुंतवले. किती हजार गुंतवले? 8,000 रुपये. 8,000 रुपये त्यानं गुंतवले. 8,000 रुपये गुंतवले. हे असे जेव्हा प्रश्न येतात ना, तर थोडंसं आपल्या नियमानं जायचं. कधी ना कधी मनात घोळ होऊ द्यायचा नाही. ठीक आहे. कारण आपल्याला जे विचारले ते येतंय. नियमानं गेलेत तुम्ही तर 8,000 करेक्ट आहे. चला नेक्स्ट. थोडंसं आता हे प्रश्न वेगळे आहेत, तर तुमच्या तिथे जागा नाहीये. ओके, तो लास्ट क्वेश्चन होता. कुठला? भागीदारीचा. आता ही पण भागीदारी आहे, पण ही कशाची आहे? कुरण. आता मला सांगा कुरण म्हणजे काय? कुरण म्हणजे काय? बोला. 10 वाजून गेलेत बघा. जाऊ द्या, आणखी 15 मिनिट लागतील समजा. कुरण म्हणजे काय? कुरण म्हणजे तुमचं गायरान है ना. गायरान, गाई म्हशींचं चारण्याचं जे जमीन असते त्याला म्हणतो आपण कुरण. मग हे कुरण आहे ना, भाड्यानं घेतात काही लोक. कारण काही काय म्हणतात, बा माझ्याकडे 4च गाई आहेत, तुझ्याकडे 7 आहेत, मग हे एवढं शेत मी एकटं घेऊन काय करू? मग त्यानं म्हणते चल आपण दोघात घेऊ. मग दोघात घ्यायचं तर कोणा किती दिवस चारायचे हा मोठा प्रश्न पडला है ना. मग त्यावेळेस ते कसं असतंय पाहता, जे काय तुमचं जे कुरण आहे ते जसं इकडं म्हणत होतो ना भांडवलाचं आणि तुमच्या मुदतीचं गुणोत्तर, तसं याच्यामध्ये तुम्हाला जे काही जनावर आहेत त्या जनावरांचं गुणोत्तर म्हणजे जनावर इंटू त्यांची मुदत याच्यानुसार वाटलं जाते. ठीक आहे. मग आता यानं म्हणले काय काय म्हणले पहा. तर इथं लिहितो मी पैशाचे गुणोत्तर. पैशाचे गुणोत्तर तिकडे जसं नफ्याचं गुणोत्तर होतं, इथं पैशाचं गुणोत्तर. ठीक आहे. इक्वल टू कोणाकोणाचं गुणोत्तर? जनावरांचे गुणोत्तर. जनावरांचे गुणोत्तर इंटू मुदतीचे गुणोत्तर. मुदतीचे गुणोत्तर या प्रमाणात ते वाटल्या जाते. ठीक आहे. मग आता इथं पहा, इथं काय करायचं? समजा तुम्हाला कोणी किती पैसे गुंतवले हे जर विचारला असेल पैसे, तर एका ओळीत लिहा. आणि समजा पैशाच्या व्यतिरिक्त काही विचारलं की तुम्ही किती दिवस चारावे, तुम्ही किती जनावरं चारावे,
असं जर विचारलं तर एका खाली एक लिहा. ठीक आहे, या आता. आणि महत्वाचा पॉइंट आणखी एक नोट. समजा असं दिलं, जर प्रश्नात समसमान पैसे गुंतविले असं जर असेल, असं जर आलं तर पैशाचं गुणोत्तर एकास एक घ्यावे. पैशाचे गुणोत्तर एकास एक घ्यावे. तुमच्या तिथं जागा सोडायला पाहिजे होती थोडंसं लिहिण्यासाठी. एकास एक घ्यावे. पैशाचं गुणोत्तर काय घ्यायचं? एकास एक घ्यावे. यस, गवत. कुरण म्हणजे गवत, गायरान. ठीक आहे, चला हे नोट तुम्हाला वाटलं तर लिहा किंवा मग ध्यानात ठेवा, कारण तेवढं काय असं विशेष नाहीये. आता या बरं, कुरण आणि चंदन यांनी समान पैसे भरून भाड्यानं घेतलं. पैसे समान भरले, गुणोत्तर काय घ्यायचं? एकास एक. मग पैशाचं गुणोत्तर एकास एक. वरी कोण लिहूत? वरी लिहूत चंदन आणि खाली कोण लिहूत? सुरेश. ओके, पैशाचं गुणोत्तर आलं एकास एक. चला आता कोण किती जनावरं चारली ते बघा बरं. चंदनने 120, चंदनची जनावरे 120 आणि त्याची मुदत आहे 4 महिने. आता त्यानं म्हणलंय उरलेल्या 8 महिन्यासाठी सुरेशनं किती जनावरं चारावी, तर आपण म्हणू x आणि महिने किती येतं? 8 महिने. कळालं हे मांडताना? यस. हां, मग तुम्हाला हे विचारलं यानं किती, सुरेशनं किती जनावरे चारावी, त्याला x ला इकडे घ्या. 1 नाही लिहिलं तरी चालेल. इंटू 4 भागिले काय? 8. 4 1 4, 4 2 8, 2 1 2, बेसकम 12. म्हणजे किती गुरे? 60 गुरे चारावी. किती गुरे? 60 गुरे चारावी. हे बघा, गुरे विचारलं किंवा मुदत विचारलं तर एका खाली एक लिहा. समजा जर पैसे कोणत्या प्रमाणात त्यांनी गुंतवावे असं विचारलं तर एका ओळीत लिहा. ठीक आहे, आहेत 4 प्रश्न आहेत असे. चला, लिहिलं का? हे फार सोपा भाग आहे. नेक्स्ट घेऊ या आता. याच्यात पण तसंच आहे का बघा. 60 गुरे बरोबर आहे. राजीव आणि संदीपने अनुक्रमे, म्हणजे वरी काय करा? राजीव लिहा. शेवटी बघा काय विचारले, उरलेल्या महिन्यात किती गायी चाराव्यात. महिन्यात इथं शब्द राहिलाय बघा, तिकडे लिहिलाय किती गायी उरलेल्या महिन्यात चाराव्यात. गायी विचारले, एका खाली एक लिहा. वरी लिहा राजीव, खाली लिहा संदीप. ठीक आहे, चला. राजीवनं किती पैसे गुंतवले? 10,000. यानं किती गुंतवले? 30,000. ओके, राजीवनं किती गायी चारल्या बघा? राजीवने तेथे 40 गायी 4 महिने. 40 गायी 4 महिने. हां, याच्या गायी माहीत नाहीत आणि उरलेले महिने किती? 8 महिने. 8 महिने. तुम्हाला x काढायचं, याला इकडे घेऊन या. x 40 गुणिले 4 भागिले 8 जसे असतं तसं. जे खाली आहे ते वरी न्या, जे वरी आहे ते खाली न्या. 3 3 4 4 शून्य कटले. चला, 8 पंचे 40, म्हणजे याचं सुद्धा उत्तर काय येईल? 4 पंचे 20, 20 त्रिक 60. 60 गायी चाराव्या. किती गायी चाराव्या? 60 गायी चाराव्या. ठीक आहे, याचं पण उत्तर काय आलं? 60 गायी चाराव्या. यस. 12 महिन्यासाठी त्यांनी घेतलेलं असते, वर्षभरासाठी. त्यानं 4 महिने चारल्या तर दुसऱ्यानं 8 महिने चाराव्यात. पण किती चाराव्यात? काहींचं म्हणणं आहे राहिलेले प्रश्न 2 होमवर्कला. ज्यांना काही काम असेल, अडचण असेल तर जाणं, काय अडचण नाही. 2च राहिले, घेऊन टाकूत. हां, झालंय. चला नेक्स्ट. आता पैशाचं आहे. काय? पैशाचं आहे. हे 2 झाले तुमचे. गायींचे विचारलं तर आता पैसे बघा, किती भाडं कोण द्यावं त्या कुरणाचं. समजा त्यानं पैसे विचारलं, कोणाचे विचारलं किंवा एकूण किती भाडं आहे ते विचारलं. भाडं जर विचारलं तर एका ओळीत लिहा. एका ओळीत लिहिताना काय लिहिणार? त्याची जनावरं, त्याची मुदत, जनावरं, त्याची मुदत. ठीक आहे, चला या. आता बघा काय म्हणलंय, ABC यांनी कुरण भाड्यानं घेतलं. बर, ABC यांनी कसे कसे जनावरं चारले बघा बरं. एनं 10 बैल चारले 7 महिने, जनावरं इंटू मुदत. बीनं 12 बैल चारले 5 महिने. सीनं 15 बैल चारले 3 महिने. आणि टोटल भाडं
175 रुपये. तर सीचा वाटा किती? चला बरं, भाग जाते तर द्या. 5 दोन्ही 10, 5 एक 5, 5 त्रिक 15. आता नाही जात. 7 दोन्ही 14, 12 9, 14 12 9. हम बोला. 14 आणि 12 26, 26 आणि 9 35. 35 म्हणजे टोटल किती? 175 रुपये. तर सीचा वाटा विचारलाय. 9 म्हणजे किती? 9 म्हणजे किती? बरोबर आहे. 35च्या हे पाचपट आहे, तर इथं सुद्धा याच्या पाचपट घ्या. म्हणजे किती हो? 45 रुपये. किती? 45 रुपये. झालंय. यस, 45 रुपये. करेक्ट. चला लास्ट, एक लास्ट वाला क्वेश्चन, हे वाला. सेम तुम्हाला भाड्याच्याच बाबतीत विचारलंय, पण अचं भाडं दिलंय आणि एकूण भाडं विचारलंय. ठीक आहे. हां, अचं भाडं दिलंय, तुम्हाला एकूण भाडं विचारलंय. बोला आता. सेम अ ब क ड असे एवढे लोक आहेत, हे 4. इथं काढून बिडून घ्यायचं काय नाही की बाबा मी एवढ्या गाई चारलो नंतर एवढ्या कमी केलो, तसं काय आलेलं नाही. अन किती काय गाई चारल्या बघा? 24 गाई. हे ऊ झालंय, तर ऊ नसून ते 3 आहे. 3 महिने. बने 10 गाई 5 महिने. कने 35 गाई 4 महिने. आणि डने 21 गाई 3 महिने. ओके. आता यांना कुणीच भाग जात नाही. गप गुणान बेरीज करा बघा. 72 50 140 63. आता कसं बेरीज करायची पहा. टोटल 60 आणि 140 हे झाले 200. 250. 250 मधले याच्यातले 50 द्या. 300 वरी 12 उरले. 12. 312 आणि इथले 3 किती आलं? 315. बरोबर आहे का? हां, 315. तर आता आपल्याला हे विचारलंय त्यानं. अचं दिलंय 720. अचं काय आहे? 72. 72 म्हणजे 720. तर 315 म्हणजे किती? 315 म्हणजे किती? यस. हां, तर 72च्या हे किती पट आहे? 10 पट. तर याला घ्या 10 पट. 3000. 1 मिनिट. 315 येते का? बेरीज कुठेतरी चुकते का बघा. अरे याच्यातले 50 घेतले, 22 उरले. 22 म्हणजे हे 25 होईल. हे 25 होईल. तर 325 म्हणजे किती? याच्यामधले 50 दिलते ना आपण, तर 22 उरले होते, ते आपण 12 घेतले. तर हे असं आलंय 3250 रुपये. 3250 रुपये. हा लास्ट क्वेश्चन होता. यस, 325. झालंय. अशा पद्धतीनं हा आपला गुणोत्तर प्रमाण आणि भागीदारी होता. याचे कंप्लीट 10 लेक्चर झालेत बघा. आणि आणखी याच्यामध्ये 1-2 लेक्चर वाढणार आहेत. कुठले? काही UPSCला आलेले क्वेश्चन आहेत, काही राज्यसेवेला आलेले क्वेश्चन आहेत, तर ते सुद्धा याच्यात टाकायचे. तर काही UPSCचे याच्यासाठी आपण ॲड करत नाही आहे, कारण तुमच्यापैकी कोणी जे UPSC तयारी करणारे असतील त्यांना हे तर आहेच आहे, कारण बेसिकपासून आहे आणि पुढचे पण आहेत. ओके, चला थांबूत आज. ओके, यस, थांबूत आज. बाकीचा भाग उद्याला घेऊ. उद्याच्याला आपला नेक्स्ट टॉपिक असेल